नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी परखडमत मध्ये आपलं स्वागत. आज दिनांक 10 ऑगस्ट 2021. काल 9 ऑगस्टला संसदेमध्ये 127वं घटना दुरुस्ती विधेयक सादर झालं. या विधेयकाला आम्ही अनुमोदन देऊ, याला पाठिंबा देऊ असं विरोधी पक्षांनी जाहीर केलं आणि संसद जी सुरू झाली आहे तेव्हापासून सतत गदारोळामुळे संसदेचं कामकाज ठप्प होत होतं आणि अनेक विषयांवर सरकारचा विरोध चालू आहे. दोन मुख्य मुद्दे म्हणजे एक तर ते जे कृषी विषयक जे 3 कायदे आले ते आणि हा पेगासस स्नूपिंग घोटाळा याच्याविषयी सरकारला धारेवर धरले विरोधकांनी. मात्र राज्यांना एसीबीसी प्रवर्ग म्हणजे आपण ज्यांना इतर मागासवर्गीय म्हणतो त्यांची ओळख करण्याचे असे प्रवर्ग नव्याने तयार करण्याचे अधिकार राज्यांना परत बहाल करण्यासाठी म्हणूनच ही 127वी घटना दुरुस्तीचं हे विधेयक आहे. झालं असं होतं की 102व्या घटना दुरुस्तीमुळं जी काय बदल झाले संविधानामध्ये त्याच्यामध्ये दोन महत्वाचे बदल होते. 342 अनुच्छेद आणि अनुच्छेद 366 26 क या दोन अनुच्छेदांमुळे एक तर एसीबीसी ज्यांना ओबीसी म्हणतो आपण त्याची व्याख्या बदलली होती. त्याची व्याख्या अशी झाली होती की राष्ट्रपती जी 342 खाली यादी अनुसूचित करतील त्या यादीमध्ये ज्यांचा अंतर्भाव असेल तेच वर्ग सामाजिक व शैक्षणिकरित्या मागासलेले वर्ग किंवा आपण ज्यांना ओबीसी म्हणतो ते प्रवर्ग म्हणून गणल्या जातील अशी ती व्याख्या करण्यात आली पहिल्यांदा ओबीसीची. आणि 342 अर्थात राष्ट्रपती इतर मागासवर्गांची यादी एक तयार करतील आणि त्या यादीमध्ये ज्यांचा अंतर्भाव तेच प्रवर्ग केवळ ओबीसी म्हणून गणले जातील असं. तर आता त्याच्यामध्ये राज्यांना ते ओबीसी प्रवर्ग आयडेंटिफाय करण्याचे अधिकार नाहीत असं सुप्रीम कोर्टाने परवा मराठा आरक्षण प्रश्नी ठरवलं. आणि कायद्याच्या या क्लिष्ट बाबीचा जो उहापोह केला सुप्रीम कोर्टाने 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण गेलेलं असताना 3 न्यायमूर्तींनी असं सांगितलं की राज्यांना आता एखाद्या वर्गाला मागासवर्गीय म्हणून घोषित करण्याचा अधिकार उरला नाही. अर्थात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कुठल्या आहेत हे घोषित करण्याचा जसा राज्यांना अधिकार नाही तसाच अधिकार आता इतर मागासवर्गीयांसाठी सुद्धा राहणार नाही अशी तरतूद 102व्या घटना दुरुस्तीमुळे झाली होती असं त्याबाबतचं निष्कर्ष सुप्रीम कोर्टाने काढला. जे काय शब्दावली होती त्या 102व्या घटना दुरुस्तीची आणि प्लेन रिडिंगचा अर्थ जो होतो म्हणजे शब्दातून जे सुचतं इतर कुठल्याही पद्धतीने त्याचा अन्वयार्थ लावायची गरज नाही कारण त्यामधील शब्दावली स्पष्ट आहे असा सुप्रीम कोर्टाने निर्वाळा दिला. 3 न्यायमूर्तींनी असं सांगितलं की राज्यांना आता अधिकार उरले नाहीत. 2 न्यायमूर्तींचं मत होतं की राज्याचे अधिकार अबाधित आहेत. हीच भूमिका केंद्राने सुद्धा कोर्टासमोर मांडली होती की आम्हाला 102वी घटना दुरुस्ती करून राज्यांचे अधिकार काढून नव्हते घ्यायचे. एक त्याच्या बाबतीत असं आहे की असं जर केलं तर केंद्र आणि राज्यांचे वेगवेगळे जे अधिकार आहेत त्यांचा जो समतोल आहे तो बिघडेल असं एक या 102व्या घटना दुरुस्ती बाबत झालं होतं की केंद्राने जर राज्याचे अधिकार काढून घेतले तर ते फेडरल पॉलिसी संघ राज्य प्रणालीच्या एकंदरीत संकेतांच्या विरुद्ध होईल असं एक प्रतिपादन करण्यात आलं होतं. ते सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलं. जे काय आहे आम्हाला जे समोर दिसतंय जे कळतंय त्याच्यावरून ते त्यांनी सांगितलं असं मराठा आरक्षण प्रकरणीच्या निकालामध्ये आहे. आता हे जे प्रकरण झालेलं आहे काल जे संसदेत विधेयक सादर झालं 127वं घटना दुरुस्ती विधेयक इट इज स्टिल अ बिल. तो कायदा व्हायचा आहे अजून. राज्यसभेची लोकसभेची मंजुरी लागेल त्याला. विरोधक जर समर्थन देणार असतील तर अर्थात हे पारित होईल संसदेमध्ये. पुढे ते राज्यपालांकडे संमतीसाठी जाईल. राज्यपाल अर्थात म्हणजे जवळपास हे निश्चित आहे की राज्यांना पुन्हा इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्यासाठी त्यांचा म्हणजे त्यांना तसं वर्गीकरण करण्याचा अधिकार येईल. प्रश्न पुढचा आहे. महाराष्ट्रामध्ये हे जे प्रकरण आहे हे प्रकरण जोडल्या गेले मराठा आरक्षणाशी आणि मग विपर्यस्त बातम्या ज्या काल सुरू झाल्या होत्या वेगवेगळ्या न्यूज पोर्टल्सवर
वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांच्या त्यांच्या त्यांच्या संकेतस्थळांवर यायला लागलं होतं, वेबसाईट्सवर. अर्थात खूप विपर्यास करून देतात बातम्या. काल एका कुठल्या तरी टीव्ही न्यूज चॅनलनी त्यांच्या पोर्टलवर ESBC आरक्षण असं लिहिलं. ESBC आरक्षण 2014 मध्ये होतं, आत्ता नाही. आत्ताच्या मराठा आरक्षण जे परवा रद्द झालं त्याचं नाव SEBC होतं. तर खैर तो विषय वेगळा, पण बातम्या म्हणजे पूर्ण साकल्याने विचार करून बातमी लिहायची असते, संपादकाने ती संपादित करायची असते, फॅक्ट चेकर असतात, म्हणजे तथ्य तपासणारी एक टीम असते. चांगल्या वृत्तपत्रांची गोष्ट करतोय. महाराष्ट्रात चांगले वृत्तपत्र आजकाल राहिले नाही. प्रत्येक वृत्तपत्र अजेंडा घेऊन चालतं. एका मराठी पेपरमध्ये आजची न्यूज आहे, मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारचे एक पाऊल पुढे, राज्यांना ओबीसी अथवा मागास ठरवण्याचा अधिकार मिळणार. 127वी घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर. आता मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारचे एक पाऊल पुढे, हे हे जे साक्षात्कार आहेत, हे जे पत्रकार आहेत, सगळे वृत्तमाध्यम जे आहेत, म्हणजे इतके उतावळे झालेत हे मराठा आरक्षणाबाबतीत वृत्तांकन करायला, की आपण विपर्यास करतोय, आपण नाही ते भासवतोय, आहे ते लपवतोय, हा विवेक त्यांना राहिला नाही. म्हणजे कायद्यात एक तत्व आहे की सप्रेशिओ व्हेरी सजेस्टिओ फॉल्सी इज प्रोहिबिटेड. म्हणजे तुम्ही सत्य लपवायचं आणि असत्य भासवायचं. जे असत्य आहे ते खरं म्हणून भासवायचं, जे खोटं आहे किंवा फॉल्स म्हणजे चूक, जे चूक आहे ते आहे परिस्थिती ती, हे दाखवायचं. हे जे उद्योग चालवलेले आहेत, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ करणं आवश्यक झालं. मराठा आरक्षणाचा आणि कालच्या घटना दुरुस्तीचा काहीही संबंध नाही. ठीक आहे, मराठा आरक्षणाचा देऊ करण्याचा अधिकार राज्यांना येईल. तो अधिकार 2014 मध्ये सुद्धा होता. 2018 मध्ये होता का नव्हता, हा आता पुन्हा आता तो संदिग्ध प्रश्न झालाय. घटना दुरुस्ती जर झाली तर राज्यांना पुन्हा अधिकार येतील, पण 2014 मध्ये सुद्धा आरक्षण देऊ करण्याचा राज्यांना अधिकार होता. तरी पण 50% मर्यादा ओलांडली मराठा आरक्षणाने, तत्कालीन ESBC मराठा आरक्षणाने, म्हणून त्याला स्थगिती देण्यात आली होती. 2018 मध्ये काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा 50% मर्यादा, या 50%च्या मर्यादेवरूनच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. आणि 102व्या घटना दुरुस्तीचा विचार करायसाठी म्हणून घटनापीठाकडे ते प्रकरण गेलं. प्रकरण फार सोपं होतं. म्हणजे जे मराठा आरक्षणाचे विरोधक जे वकील होते, त्यांच्या फळीकडून एक असा युक्तिवाद केला गेला की आम्ही 2 पायांवर, 2 legs वी विल आर्ग्यू दिस मॅटर. आधी तर असं की 50%ची मर्यादा राज्य सरकारला ओलांडता येते का, जे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण देऊ करून राज्यांनी केलं होतं. जर 50%ची मर्यादा राज्याला ओलांडता येते असा कोर्टाने निष्कर्ष काढला, तर मग आम्ही कायद्याच्या वैधतेविषयी, आमचे जे इतर युक्तिवाद आहेत कायद्याच्या वैधतेविषयी नंतर बोलू. आधी तर हा प्राथमिक मुद्दा की 50%ची मर्यादा राज्यांना ओलांडता येते का. अर्थात कोर्ट त्या एका मुद्द्यावर आपला निर्णय सीमित ठेवणार नव्हता, कारण अंतिम सुनावणी होती. मराठा आरक्षण वैध ठरवलं होतं हायकोर्टाने, आणि हायकोर्टाचा निकाल योग्य आहे की नाही हे ठरवायचं सुप्रीम कोर्टाला. त्याच्यामुळे हरकतीच्या मुद्द्यावर फक्त ते प्रकरण गुंडाळता नसतं आलं. पूर्ण विचार करून मग गायकवाड आयोग कसा निष्कर्ष, गायकवाड आयोगाचे ज्या अहवालातले निष्कर्ष आहेत ते कसे अयोग्य आहेत, आणि कुठलीही विशेष किंवा असाधारण परिस्थिती नाहीये ज्या योगे मराठा आरक्षण देऊ करण्याचे राज्य सरकारला आवश्यकता आहे किंवा अधिकार आलेत, हे सर्व सुप्रीम कोर्टाने विचार करून सांगितलं. आता असं सांगणं 127व्या घटना दुरुस्तीविषयी राज्य सरकारची काय भूमिका आहे, ही राज्य सरकारची भूमिका, केंद्राने भूमिका घ्यावी, केंद्राने पुढाकार घ्यावा, केंद्राला उत्तम संधी आहे, हे वेगवेगळ्या वेळी अनेक वार बोलून झालंय. केंद्राला उत्तम संधी आहे, केंद्राने पुढाकार घ्यावा. ही फक्त महाराष्ट्राची बाब नाही, ही सर्व राज्यांच्या अधिकारांची बाब आहे. त्याच्यामुळं केंद्राने आता या बाबतीत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी किमान जानेवारीपासून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष म्हणून श्री अशोक चव्हाण वारंवार करतायत. त्यांनी तेव्हा असं सांगितलं होतं की आम्ही अटॉर्नी जनरलला पत्र लिहू,
आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहू, मुख्यमंत्री पंतप्रधानांना बोलतील, जे परत नंतर मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष श्री अशोक चव्हाण हे तिघही दिल्लीला गेले होते, पंतप्रधानांना भेटले ते. माननीय राष्ट्रपतींकडे मुख्यमंत्री जाऊन त्यांनी माननीय राष्ट्रपतींना देण्यासाठी एक पत्र राज्यपालांना देऊ केलं होतं. आणि याच्यामध्ये सुद्धा हीच भूमिका मांडली त्यांनी की केंद्राने 50% आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी काहीतरी भूमिका घ्यावी. हीच भूमिका 50% आरक्षणाची मर्यादा ही मराठा आरक्षणासाठी सगळ्यात मोठा अडसर 50%ची मर्यादा आहे. आणि हे जेव्हा कळलं, स्थगिती दिल्यानंतर 2 वेळेला प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं पुन्हा. आणि त्या दोन्ही वेळेला अर्ज असा होता की ही जी स्थगिती आहे या स्थगितीचे निकष बदलावेत किंवा ती स्थगिती रद्द करावी, जेणेकरून की मराठा आरक्षणाचा अंमल करून नौकर भरती करता येईल सरकारला. याच्यासाठी ते 2 अर्ज दाखल करण्यात आले होते. दोन्ही अर्ज अर्थात सुप्रीम कोर्टाने दोन्ही अर्जांवर विचार करायला नकार दिला आणि त्या दोन्ही अर्जांविषयी सांगताना पुन्हा 50% आरक्षणाच्या मर्यादेचा विषय आला. 9 डिसेंबरचं जेव्हा सुनावणी झाली आणि त्याच्यानंतर प्रकरण जेव्हा घटनापीठाकडे वर्ग झालेला आहे आता, तर ते घटनापीठाने सांगितलं की आम्ही अंतिम सुनावणी घेऊ. 25 जानेवारीला अंतिम सुनावणी ठरली होती, 25 जानेवारीपासून. तर हे जे झालं ह्याच्या नंतर जेव्हा पुन्हा एकदा दिल्लीला वकील लोकांबरोबर बैठक घेतली मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष म्हणून श्री अशोक चव्हाण यांनी, आणि त्याच्या आधी मुंबईला त्या बैठकीविषयीची एक पत्रकार परिषद घेतली. प्रेस कॉन्फरन्स वॉज हेल्ड ऑन आय थिंक द 9th of January. 9 तारखेला मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन दिल्लीला होऊ घातलेल्या वकिलांबरोबरच्या परिषदेसाठीची भूमिका त्यांनी विशद केली. त्याचं काय औचित्य होतं तो प्रश्न वेगळा, पण तेव्हापासून श्री अशोक चव्हाण वारंवार सांगता येते की केंद्राने भूमिका घेतली पाहिजे, आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे. त्याच्यानंतर जेव्हा सुप्रीम कोर्टासमोर प्रकरण आलं तेव्हा आरक्षणाची मर्यादा 50% घालून देणारा इंदिरा साहनीचा न्याय निर्णय फिरवावा, त्याच्यासाठी आवश्यक जे आहे ते प्रकरण 9 पेक्षा जास्ती न्यायमूर्तींच्या घटनापीठाने ऐकावं, ह्याच्यासाठीची तरतूद व्हावी म्हणून वेगवेगळे अनेक प्रश्न काढले की इंदिरा साहनी न्याय निर्णयानंतर अनेक अनुच्छेदांमध्ये बदल झालाय, संविधानामध्ये बदल झालाय, अनेक न्याय निर्णय आले ज्या न्याय निर्णयामुळे कायद्याची परिस्थिती बदलली आहे आणि जे सगळे सामाजिक संदर्भ बदलले. 30 वर्ष झाले साधारण इंदिरा साहनीचा न्याय निर्णय. त्याच्यानंतर जे सामाजिक संदर्भ बदलले त्या सगळ्यांच्या परिप्रेक्ष्यामध्ये इंदिरा साहनी मधली मर्यादा हटवावी किंवा इंदिरा साहनीची मर्यादा वैध आहे का हे तपासण्यासाठी, म्हणजे इंदिरा साहनीचं प्रकरण त्याचा पुनर्विचार व्हावा, ती मर्यादा योग्य नाही असं प्रतिपादन करण्यात आलं आणि ह्याच्यासाठी प्रकरण ते 11 न्यायमूर्त्यांकडे पाठवावं असं सांगितलं. ह्या सगळ्या बाबींचा योग्य समाचार घेऊन सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 10 वेगवेगळे पॉइंट्स सांगितले होते. मुकुल रोहतगी जे वकील होते, मराठा आरक्षण समर्थक ज्या वकिलांची फौज होती त्या वकिलांचे फौजेचे सेनापती होते श्री मुकुल रोहतगी. त्यांनी 10 मुद्दे सांगितले की ज्याच्यामुळे इंदिरा साहनी न्याय निर्णयाचा पुनर्विचार करणं आवश्यक. त्याच्या न्यायमूर्ती अशोक भूषण जे प्रमुख न्यायाधीश होते या घटनापीठातले, त्यांच्या अध्यक्षतेखाली ते घटनापीठ बसलं होतं. तर म्हणजे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश त्या 5 जणातले. तर त्यांनी ह्या 10च्या 10 मुद्द्यांचा विचार केला, परामर्श केला आणि असं सांगितलं की असं काही पाठवायची गरज नाही, इंदिरा साहनीची मर्यादा योग्यच आहे. इंदिरा साहनीमध्ये असं ठरलं होतं की बाइंडिंग प्रेसिडेंट आहे, म्हणजे बंधनकारक तो निकाल आहे. पूर्वसुरीचा निर्णय कोर्टाला पाळणं आवश्यक असतं आणि ते पाळावंच लागणार आहे. 50%ची मर्यादा पाळावीच लागणार आहे असं सुप्रीम कोर्टाने ठरवलं आणि त्या दृष्टीने मग पुढे जी हालचाल झाली त्याच्यानुसार निकाल जो आला
त्या निकालामध्ये असं ठरलं की ही मर्यादा जी आहे ही मर्यादा कायम राहील। आता 50%ची जी मर्यादा आहे 50%ची मर्यादा सरकारला ओलांडता येणार नाही। संसदेमध्ये 50% विषयी काही करता येणार नाही, कारण संसदेने तो कायदा केलेला नाही 50%चा। 50%चा कायदा संविधानामध्ये नाही, ती कोर्टाची एक कोर्टाने तयार केलेली बाब आहे। त्याच्यामुळं संसदेत सादर झालेल्या या दुरुस्ती विधेयकाचा 127व्या संविधान दुरुस्ती विधेयकाचा मराठा आरक्षणावर कुठलाही परिणाम होणार नाही।